वहिनींची निवडणूक बिनविरोध व्हावी असा प्रयत्न आम्ही सगळेजण करतो आहोत. त्यामध्ये विशेष करून महाविकास आघाडी आदरणीय पवारसाहेबांच्या पक्षाने उमेदवारी देणार नाही अशा बेचा अगोदरच घोषित केलं. म्हणून मी सुप्रियाताईंचे सुद्धा आणि आदरणीय साहेबांचे आभार मानलेलेच आहेत. उद्धवजींच्या सुद्धा चर्चा झाली, तेही उमेदवार देणार नाही आहेत. काँग्रेसजवळ आम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न करतो आहोत. काँग्रेसचे अध्यक्ष खरगे साहेब यांच्याशी कदाचित आजपर्यंत आमचं बोलणं होईल आणि त्यांनाही आम्ही विनंती करणार आहोत, कारण ज्या पार्श्वभूमीवरती ही पोटनिवडणूक होते ती महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून सुद्धा एक संवेदनाशील बाब आहे. गेले 40 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपल्या कर्तृत्वाचा एक वेगळा ठसा दादांनी जो उमटवला, महाराष्ट्राला गतिमान केलं, विकासाभिमुख केलं आणि सर्वसामान्य माणसाच्या जनतेचा आवाज हा सतत दादांनी त्या ठिकाणी त्याला प्रतिसाद देण्याचा प्रयत्न केला. अशा वेळेला ती निवडणूक बिनविरोध व्हावी अशी आमची सर्वांचीच नम्रतेची विनंती.